देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे ती अजून इथेच आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा. ती अजून इथेच आहे. सकू म्हणून एक स्त्री होती. तिला अचानक रात्रीच्या वेळी प्रसव वेदना सुरू झाल्या. तशी तिची ही दुसरी वेळ. पहिला राम म्हणून मुलगा होता. सकू दिसायला इतकी सुंदर होती की तिची तुलना सायरा बानूबरोबर लोक करत होती. लग्न होऊन ती जेव्हा गावात आली तेव्हा पार्टाच्या गल्लीपासून ते पाटलाच्या वाड्याच्या कट्ट्यापर्यंत तिच्या सौंदर्याच्या चर्चा होत्या. अशी सकू दुसऱ्या वेळी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. गाव खूप आडवळणी होतं, त्यामुळे वाहनांची गैरसोय होती. हॉस्पिटलला तालुक्याला गाडीवानाला उठवून बैलगाडी झुकेपर्यंत सकू बाळंत झाली. एक गोड मुलीचा जन्म झाला, पण यात एक दुःखद गोष्ट झाली. सकूची प्राणज्योत मालवली. अचानक हे झाल्यामुळे सगळे गडबडले, पण आलेल्या दुःखाला समोर जाऊन सकूला शेवटच्या प्रवासाला घेऊन जायची तयारी त्यांनी चालू केली. तिला जेव्हा नटवलं तेव्हा तिचं गुडघ्यापर्यंत लांब केस, तिची बैठी आसनमधील मुद्रा दिव्याच्या टिमटिम प्रकाशात तिला जिवंत भासवत होती. सकुबाईला अग्नी देऊन सगळा गाव परतला, पण त्या गावाबरोबर परतली ती त्या निर्जीव प्रेतातली आई. आईच्या जाण्यामुळं बाळाची जबाबदारी तिच्या आजीवर आली. दुसऱ्या दिवशी बाळ दिवसभर रडत होतं, पण संध्याकाळी अचानक बाळाचा आवाज बंद झाला. आजीनं कुतूहलानं आत डोकावलं तर बाळाच्या पाळण्याला जोरजोरात झोकं बसत होतं. विशेष म्हणजे दोरी पण हालत होती. बाळाच्या आजीला समजायला वेळ लागला नाही की हा काय प्रकार आहे. एकदा आजी अचानक झोपेतून उठून बाळाला पाहायला गेली, तर यावेळी मात्र समोरचं दृश्य पाहून तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. लांब सडक केस असलेली तिची मुलगी, मात्र चेहरा गंभीर. दिव्याच्या प्रकाशात तो अजून भयानक दिसत होता. आई असूनही तिला धाजावत नव्हतं. सकाळ होईपर्यंत आजीचा जीव तोंडापर्यंत आला होता. रात्रभर ती आत्म्यासमोर झोपायचं नाटक करून पडून होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ही गोष्ट सर्वांना समजली तेव्हा सर्वांना पहिल्यांदा धक्काच बसला, पण एक आधार वाटला की शेवट एक आई आहे, काही करणार नाही कोणाला. पण रात्रभर त्या आत्म्यासोबत रात्र काढलेल्या आजीला मात्र ही भीती सहन झाली नाही. तिनं बाळाच्या वडिलांना घेऊन जायला सांगितलं. बाळ वडिलांच्या घरी आलं, पण बाळाची आजी त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हती. जुन्या विचारानुसार त्या बाळाचं नाव नकोसाच ठेवलं, पण तिकडं पण बाळाला झोकं बसणं, दुधाची वाटी कुणीतरी देणं, बाळाच्या शेजारी कुणीतरी असल्यासारखं वाटणं, हे सगळं चालूच होतं. एकदा सर्वांची झोपण्याची तयारी सुरू झाली होती. छोटा मुलगा राम, त्याची आजी आणि सकूचा नवरा झोपाच्या तयारीत होते. तोपर्यंत त्यांचं लक्ष समोरच्या चबुतऱ्यावर गेलं. तशी सर्वांची पाचावर धारण झाली. सकू त्याच बेसूर अवतारात बाळाकडे पाहत बसली होती. सासूकडे एक बेसूर कटाक्ष टाकला. बेसूर आवाजात तिच्या रडण्यानं तो वाडा शहारला. तिनं सासूला बाळाकडे लक्ष देण्याबद्दल जाब विचारला आणि मी बाळाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे अशी विद्रूप वाणी केली. छोट्या रामला ती आपली पूर्वीची आई वाटल्यामुळं तो तिच्याकडे जाणार, तोच त्याला वडिलांनी घट्ट पकडलं.
दुसऱ्या दिवशी कसं माहीत नाही, पण बाळाला अचानक ताप चढला. हसतं खेळतं बाळ अचानक शांत झालं. डॉक्टरलाही काही समजू शकलं नाही. 10 दिवसांनी सकूची सासू पण घरात मृत पावली. बाळाच्या आणि सकूच्या सासूच्या मृत्यूमधील साम्य की दोघांच्या नाकातनं रक्त आलं होतं मृत्यूच्या टायमिंगला. ही एका आईची माया होती, ही एका आत्म्याची वेडी शाप माया होती.